तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या सिद्धिविनायक क्लिनिक अँड आयुर्वेदा पेन मॅनेजमेंट सेंटर यासाठी एक आपला ऑफिशियल छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की बऱ्याचशा वेळेस समजा आपल्याला काही वेदना असतील किंवा एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्ती कोणी आजारी असेल, त्याचं दुखत असेल किंवा काय असेल, कंबरदुखी, पाठदुखी वगैरे किंवा गुडघे दुखत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आयुर्वेदिक औषधं म्हणून काही पावडरी दिल्या जातात, म्हणजे चूर्ण स्वरूपात काही पावडर्स दिले जातात आणि त्याच्यावरती कुठलंही लेबलिंग नसतं किंवा कुठल्याही कंपनीचं नाव नसतं. कुठल्या प्रकारचे त्यात कंटेंट्स काय काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय तुम्ही त्यात पेशंटला देताय किंवा तुम्ही त्यात काय काय घटक टाकलेत ते तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं नसतं. तरी पण ती औषधं काही लोकांकडे किंवा काही पेशंटद्वारे घेतले जातात आणि असले औषधं त्वरित आराम देतात. पण काही कालावधी झाला का, एक महिना, दीड महिना, 2 महिने झाले का, तर ती औषधं काम करायची बंद करतात आणि तसल्या पेशंटला नंतर असं शरीरामध्ये बदल जाणवतात की आपले गुडघे सुजायला लागलेत किंवा आपल्या पायावर सूज यायला लागली किंवा आपलं स्किन इचिंग करायला लागले किंवा त्याचं BP वाढायला लागले, अशी लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. तेव्हा असल्या प्रोडक्टवरती जर लेबल नसेल किंवा कुठलाही ट्रेडमार्क नसेल किंवा कुठल्याही डॉक्टरचा ऑथराईज प्रिस्क्रिप्शन नसेल, तर असली औषधं घेऊन तुम्ही स्वतःच्या शरीराशी हेळसांड करताय आणि याच्याद्वारे तुमच्या शरीरातील आपल्या किडनीवर, यकृतावर आणि GI ट्रॅकवरती म्हणजे पचनसंस्थेवरती गंभीर परिणाम करून घेतात मित्रांनो. कारण कुठलंही आयुर्वेदिक औषध जर असेल, त्याच्यावरती डॉक्टरचा ट्रेडमार्क असतो, डॉक्टरचं सिग्नेचर साईन असते आणि योग्य तो सल्ला देऊन किंवा योग्य ती तपासणी करून तुम्हाला ते औषध दिलं जातं. तर असले मार्केटमध्ये असलेले जे पावडर स्वरूपातले बोगस औषधं आहेत, ज्याच्यामध्ये कदाचित पेन किलर्स कुटून चूर्ण बनवून पावडर करून मिक्स केलेले असू शकतात, असले औषधं तुमच्याद्वारे जर वारंवार घेता जात असतील, तर तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम चांगल्या प्रकारे करू शकतात, जेणेकरून तुमच्या जे शरीरावरती इफेक्ट व्हायचे तर ते साईड इफेक्ट होतील. तर मित्रांनो, याची तुम्ही काळजी घ्यायची आणि असल्या पावडरी वगैरे या कुठल्याही डॉक्टरांना विचारल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. तर याची तुम्ही काळजी घ्या. थँक्यू.